झटपट पारंपरिक पद्धतीने तयार होणारी गोड अशी पुरणपोळी 30 मिनिटात बनवूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. हाय हॅलो, मी सुजाता यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. कणिक अगोदर भिजवून घेऊयात. 1 तास अगोदर कणिक चांगलं भिजवून घ्यायचं. चांगलं कणिक भिजल्यानंतर 1 तासाने तेल लावून चांगलं मळून घ्यायचं. पिठाचा गोळा बनवून घेऊया. त्यात मऊ पुरण भरून घेऊया. पुरण भरल्यानंतर लाटी लाटून घेऊया. आपली पुरणपोळी तयार आहे. पुरणपोळी बनवून झाली. कशी टम्म फुगती पुरणपोळी पहा. अशाच प्रकारे सर्व पुरणपोळी बनवून घेऊयात. या पद्धतीने पुरणपोळ्या बनवल्या तर खूप मऊ होतात. पुरण करायला गूळ खिसून घेऊयात. खिसलेला गूळ गुळवणीत घालून घ्या. खिसणीने गूळ खिसला की झटपट खिसून होतं. जास्त वेळही लागत नाही. येथे मी आता आमटीचं भाजून घेते. हरभऱ्याची डाळ 1 चमचा, 1 चमचा तांदूळ, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आवडत असतील आपापल्या आवडीनुसार, धने 1 चमचा धने, हे सर्व भाजून घ्यायचे. आलं, लसूण, खोबरं हे कच्चंच घेतलं आहे. धन, खोबरं, मिरची, तांदूळ, डाळ भाजून झाल्यानंतर वाटण करून घ्यायचे. एका साईडला पुरण करायला घेतले. डाळीतलं पाणी पूर्ण काढून घेतलं. पाणी काढल्यानंतर 1 वाटी डाळ असेल तर 1च वाटी गूळ घालायचा. त्यात विलायची पावडर, सुंठ, बडीशेप बारीक करून घालून घ्यायचे. डाळ परतून घ्यायची. डाळ पूर्ण परतून झाल्यावर गॅसवरतीच मी पुरण करून घेते. एका साईडला आमटीचं भाजून झाले. तोपर्यंत एका बाजूला पुरण होतंय.
पुरणाला पाणी सुटतं. आता पाणी पूर्ण आटलंय. तांब्याने आपण वाटून घेऊया. तुमच्याकडे काय असेल त्याने वाटून घ्या. पुरण वाटून झालंय. आमटीचं वाटण करून घेतलं. आमटीला आपण फोडणी देऊयात. फोडणीला जिरे मोहरी घालूयात. नंतर कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची. वाटलेलं आलं लसूण खोबरं याची पेस्ट घालून घ्या. याच्यानंतर लाल तिखट घालून घेतलंय. थोडीशी हळद, नंतर थोडासा एव्हरेस्ट मसाला घालून घेतला. आता यात आपण डाळ शिजवून राहिलेलं पाणी काढलेलं असते. आता आपली कटाची आमटी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.